तर पंचांचं काम पाहायचं आहे. मी रुपेशजी म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण मॅचसाठी अंपायरचं कॉल आहे आपल्याला एक इनिंगसाठी. चला पंचांचं काम पाहायचं आहे कारण पंच जेवणाचा आस्वाद घेतात. कृपया करून सहकार्य करा किंवा उसळणे संघाचे आमचे सागर किंवा संकेत असतील तर आम्हाला सहकार्य करा. जाऊया मॅचच्या दिशेनं. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेतले RCC पेठ संघानं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ खाम बालपाडा. दोन टीम्समध्ये आता मात्र घमासान युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला फलंदाज जीत उशेलार जितेश, दुसऱ्या नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सुशांतला. तर गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल RCC पेठ संघाकडून कोरक वास्कर. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू, पहिलाच बॉल राऊंड विकेटने यावेळेस मात्र गोलंदाजी करत असताना थोडासा दूर ठेवला होता जितूपासून. इथे मात्र मिसफील्ड झाले मिड ऑनला आणि त्याची संधी मिळाली आणि लगेचच एक धाव कंप्लीट केली गेली. त्यामुळे क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर गृहीत धरून चालत नाहीये की फलंदाज धावतीलच. एवढंच चाणाक्ष पद्धतीनं मात्र लक्ष असतं फलंदाजांचं आणि थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. त्यामुळं पहिलाच बॉलवर अकाउंट ओपन झाले कंबलपटा टीमचं. ऑन स्ट्राईक असेल सुशांत. गोलंदाज तयार कोरक. राईट आर्म राऊंड विकेट ना. यावेळेचा हा चेंडू लेफ्ट केलाय. आउटसाइड ऑफ स्टंप बराचसा बाहेरून जाणार हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. धावसंख्येमध्ये 1 ची नोंद. 2 ओव्हर जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड. पहिल्या फेरीतील ही मॅच आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं 2 सामने मात्र जिंकले सटणे संघानं. यावेळेस मात्र समोर हा फटका खेचला. क्षेत्र मोकळं आहे आणि बॉल मात्र चाललाय तो सीमारेषा पार. पहिला चौकार खांबाळपाडा टीमसाठी सुशांतच्या बॅटमधून. सर्कल रिस्ट्रिक्शनचा फायदा उठवावा लागेल आणि तोच फायदा उठवत असताना आणि त्याला माहिती आहे सुशांतला दोनच क्षेत्रश्री 30 सर्कलच्या बाहेर आहेत. एक आपण पाहतो अगदी लॉंग ऑनला साईड स्क्रीनच्या बाजूला उभा केला आणि दुसरा मात्र डीप मिड विकेटला. हे 2 क्षेत्ररक्षक असतील 30 सर्कलच्या आतमध्ये. सगळे 9 क्षेत्ररक्षक उभे आहेत. कोरक वास्कर पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेटनं समोर सुशांतसाठी. ओ यावेळेस मात्र इनसाइड आउट फटका कव्हरच्या वरतून खेचलाय. बॉलला मात्र पाठवलाय डीप पिच कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. सुशांतच्या बॅट मधून निघतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चढवला जातोय आता मात्र सुशांत कर्वी. 2 अप्रतिम चौकार पाहायला मिळाले. पहिला स्ट्रेट ड्राईव्ह पाहिला, त्यानंतर आपण पाहिला कव्हरच्या दिशेमध्ये चांगली बॅटिंग करू शकतो. अगदी कॉपी बुक स्टाईल मध्ये मात्र त्याचे फटके सजवतोय. फुल टॉस होता, सोपं काम होतं. फक्त दिशा दिले, बॉलला मात्र पाठवलंय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर.
सुशांतच्या बॅट मधून मात्र यावेळेस पहिला येतोय षटकार. पहिल्याच बॉलवर स्ट्राईक चेंज झाली आणि त्यानंतर मात्र सुशांतनं मोर्चा वळवलाय तो चौकार षटकारांकडे. इथे मात्र लेटकट करण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली, टच केला होता, फक्त जंटल टच. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. बॉल मात्र थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौक. धाव फलकावा 20 रन्स 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. ग्रेट स्टार्ट बाय कंबारपाडा. स्वीप केलाय शॉर्ट स्क्वेअरला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मात्र बॉल फ्लाय होत असताना इट्स अ लॉंग चेस फॉर फिल्डर. बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फुलातून बॅटिंग मात्र सजवलंय. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र सुशांत अगदी पेटून उठलाय आणि टीमची धावसंख्या मात्र पोहोचवले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 24 या आकड्यावर. जे पहिल्या षटकामध्ये मात्र स्ट्रायकर गोलंदाज गोरख वास्करवर मात्र हल्ला चढवलाय. पहिल्या बॉलवर फक्त सिंगल आली होती, ही सिंगल मिळाली सुद्धा नसती. त्या ठिकाणी मिडॉनला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं तर स्ट्राईक रोटेट झाली नसती. चितूदादा शेलार सुद्धा तेवढाच सक्षम त्याचे फलंदाज आहेत, परंतु सुशांतला मात्र प्रमोट केलं आणि ज्या पद्धतीने त्यानं बॅटिंग केले अफलातून अप्रतिम फटकेबाजी मात्र साकारले. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र सुरेख कव्हर ड्राईव्ह आहे. पण एक्सलंट टायमिंग. बॉल मात्र सरळ सीमारेषेच्या पलीकडे. अफलातून फटका. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा जितू शेलार यांच्या बॅट मधून मात्र 4 धावांकरता चौकार. क्षेत्रामध्ये आता चौकार गेला. त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर खड्डा आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षकांना विनंती असेल आपण जपून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र रन मात्र मिळेल 1. सिंगल रन धावसंख्येमध्ये होईल बदलाव. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना लेग बाईज चा इशारा मात्र येतोय अंपायरचा. 29 रन्स ऑन द बोर्ड. 29 धावा झाल्यात. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट बाय कंबारपाडा टीम. सुशांत खेळतोय 5 बॉलवर 22 धावा. चौकार चौकार षटकार चौकार चौकार हे त्याचे 5 चेंडूंचे आकडे आहेत. फक्त चौकार आणि षटकांवर त्याचा विश्वास आहे आणि अशाच पद्धतीनं मात्र त्यानं केलेलं पहिलाच ओव्हरमधलं आक्रमण मात्र हळव्या बॅटने खेळणारा प्रयत्न. जोरदार अपील मात्र नाकारले. पंचांनी सांगितलं थोडासा बाहेर जात होता पिचिंग. लेग बाईचा इशारा मात्र येईल. धावसंख्येमध्ये 1 ची नोंद. शहबाज शेख गोलंदाजी करतोय. वेगवान गोलंदाज आहे या टीमचा. बऱ्याच वेळा आरसीसी पेट संघामध्ये चेंजेस पाहायला मिळतात सातत्याने. वेगवेगळे गोलंदाज, कोणत्या गोलंदाजाचा क्रम ठरलेला नसतो. ओव्हर द विकेट ना चांगला चेंडू होता. इथे मात्र खोलात टाकला होता. शरीराचा वेध घेतला, त्यानंतर मात्र या स्टनवर जाऊन आदळलाय आणि ते क्लीन बोल्ड लागलाय. मोठा झटका कंबारपाडा टीमला. इनफॉर्म बॅट्समन सुपरस्टार या विभागामधील एक नामवंत फलंदाज जितेश शेलार अर्थात जितू शेलार यांच्या खेळीचा होता अंत.
थोडंसं कमबॅक करत असताना आता मात्र ज्या विकेटची गरज होती, सुशांत जरी खेळपट्टीवर असेल तरी जितू सुद्धा तेवढाच धोकादायक ठरला असता, परंतु त्याला मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो गोलंदाज शाबाज शेख. 5 धावांचे योगदान मात्र दिलं जितू शेलार यांनी आणि ही पहिली सफलता मात्र मिळवत असताना आरसीसी पेठ संघ 30 वर 1 30 रन्स ऑन बोर्ड. नवीन बॅट्समन येतोय धनाजी शेलार. शाबाज चांगली गोलंदाजी करतोय राईट आर्म ओव्हर द विकेट ना. चांगला बॉल होता यावेळेस मात्र खोलात टाकला होता, चान्स होती त्या ठिकाणी फॉलो थ्रू मध्ये बॉल भेटला असता आणि नॉन स्ट्राईक एंडला मात्र बराच दूरवर होता फलंदाज. 1 धाव मात्र मिळेल धावसंख्येमध्ये 1 ची नोंद. लेगबायचा इशारा. धावसंख्या 31 वर 31. रन्स चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आता मात्र. पहिल्या षटकामध्ये गोरख वास्करला आलेला अपयश धुवून काढण्याचा प्रयत्न मात्र या ओव्हरमध्ये केला जातो शाबाज कडून. चेंडू भन्नाट वेगानं मात्र सोडला गेला, थोडंसं दिशेवरचं नियंत्रण चुकलं, बॉल लेग स्टंपच्या बाहेरून चाललाय व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर टाकली जाईल. चांगली ऍक्शन आहे गोलंदाजाची. थोडासा लेग स्टंपच्या बाहेरून गेलेला हा बॉल, परंतु तरीही मी म्हणेन ही लाईन चांगली आहे. एखादा व्हाईट बॉल केला तरी काही हरकत नसते, परंतु कमबॅक करणं गरजेचं आहे इथून मात्र. आडवा बॅट नाही यावेळेस मात्र टायमिंग प्रॉपर आहे, बॅटच्या मधोमध होता, स्वीट साऊंड सुद्धा ऐकायला मिळाला. मिड विकेट झोनच्या बाहेर मात्र फेकलाय हा खणखणीत असा षटकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात. खांबलपडा टीमच्या 38 धावा, 19च्या सरासरीनं मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा कुठल्यात. क्लास बॅटिंग केले सुशांत, खेळतोय 7 बॉलवर 28 धावा, 400च्या स्ट्राईक रेटनं मात्र मैदानामध्ये केलेली त्याच्या बॅटिंग मधली दादागिरी मात्र तमाम क्रीडा रसिकांना सुखावून जाणारी असेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय धनाजी अर्थातच भाऊ स्ट्राईक एंडला असतील. 2 ओव्हर्समध्ये खूप चांगल्या धावा आल्यात. समोर मात्र तगडा संघ आहे आरसीसी पेठ संघ. मोठ्या मोठ्या संघांना मात्र पराभवाचा धक्का देणं हे नित्यनेमाचं काम आहे आरसीसी पेठ संघाचं. पनवेल खारघर विभागामधील हा संघ, परंतु इथे 2 ओव्हर्समध्ये थोडासा अपयशी ठरलाय गोलंदाज तयार जिशान शेख. इथून मात्र पाहावं लागेल मंकडिंगचा प्रयोग मात्र करण्यात आलाय आणि 2 अंपायर्स एकमेकांशी आता मात्र सल्ला मसलत करतात. मंकडिंगचा प्रयत्न इथून पाहावं लागेल. धनाजी स्ट्राईकवर होते, परंतु नॉन स्ट्राईक एंडला सुशांत आहे, त्याच्या बॅटमधून 7 बॉलमध्ये 28 धावा आल्यात. सर्वात आधी विनू मंकड या भारतीय गोलंदाजानं हा प्रयोग केला होता आणि त्यानंतर मात्र मंकड विकेट उदयास आली. मंकडिंग शिवा नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज मात्र बॉपिंग क्रीजच्या पुढे जातो आणि पंचांचा इशारा येतोय. डेड बॉल. जिशान शेख सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. चांगला चेंडू होता यावेळेस मात्र ऑफ स्टंपची लाईन आपण पकडली आहे आणि या सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावणारा हा चेंडू. चांगला बॉलर ओळखला जातो आरसीसी पेठ संघाचा आणि या डावखुऱ्याचे गोलंदाज म्हटले की एक नॅचरल स्विंग मात्र त्यांना अवगत असतो आणि त्या स्विंगचा आधार घेत मात्र गोलंदाजी होते. इथे मात्र अडवा बॅटनं उंच टोलवलाय हा फटका, डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय हा उत्तुंग असा षटकार.
ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल मात्र ऑनसाईडला प्रहार पाहायला मिळाला. कुठल्याही स्पॉटवर होता, तो कमालीचं टायमिंग मात्र जुळवलं गेलं या बॉलवर. चांगला चेंडू होता, यॉर्क करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र. चांगलं कमबॅक मी तर म्हणेन गोलंदाज जिशान शेख कडून. रन मात्र मिळेल त्या ठिकाणी. एक सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये होईल बदल. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आतापर्यंत स्वर्गीय शुभाजीदादा शेलार क्रिकेट संघ खंबालपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 या आकड्यावर. 45. जिशान शेख पुन्हा एकदा. फुल टॉस बॉल होता, ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेमध्ये लॉंग ऑनला. एक टप्पा पडल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, त्याच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना मिळतील 4 चौकार. होते मैदानाच्या आतमध्ये. 8 बॉलमध्ये 32 धावांची झंझावाती इनिंग साकारले ती सुशांत साहेबांना. रिव्हर्स खेळलाय, पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या बाजूने बॉलला काढलाय, डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. चौकारानं मात्र कांबालपाडा टीमचं अर्धशतक धाव फलकावर. 53 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. बॅटिंग परफॉर्मन्स 400च्या स्ट्राईक रेट न मात्र मैदानामध्ये बॅटिंग करतोय. 9 बॉलमध्ये 36 धावांची इनिंग. चांगला चेंडू होता, यावेळेस मात्र थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं. धीम्या गतीने टाकलेला हा बॉल चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता जिशान शेख कडून. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना खांबालपाडा संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 53 या आकड्यावर. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतोय जवळजवळ 89 पर्यंत जाईल असा प्रोजेक्टेड स्कोर. जो रन रेट आहे 17.67 जर याच धावगतीनं मात्र गेला तर. मोठी देसाई यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आनंद घ्यावा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. रणजितजी मात्रे साहेब, मोठी देसाई यांचं या क्रीडांगणावर आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये, सहर्ष स्वागत आहे. तर जिशान शेखच्या षटकामध्ये आल्या 15 धावा. त्याच्या अगोदर मात्र शाहबाजनं दिल्या होत्या 14 धावा. त्याच्या अगोदरच्या षटकामध्ये मात्र गोरखवास्कर प्रचंड महागडा ठरला, त्यानं दिला 24 धावा. आणि अशा पद्धतीनं मात्र धावांची लयलूट चालवली ते खांबालपाडा टीमनं. 53 वर जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड. एकमेव सफलता मिळाली होती, जितू शेलार बाद झाले होते 5 धावाकडून. आणि सुशांतला रोखणं मात्र कठीण झालंय. विजय कोळीचा सुरेख कव्हर ड्राईव्ह यावेळेस मात्र पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला, ते एकच धाव मिळेल. चांगली फटकेबाजी होत आहे. तर असे फटके आजकाल पाहायला गेलं तर फार कमी फलंदाजांकडून पाहायला मिळतात. कारण आजकाल ऑर्थोडॉक्स पेक्षा अनऑर्थोडॉक्स पद्धतीच्या फटक्यांचा जास्त अवलंब केला जातो. परंतु हे कुठले तरी टेक्स्टबुक स्टाईल फटके जे आहेत, कॉपी बुक स्टाईल आपण म्हणतो, हे फटके पाहायला तेवढाच मनमुराद आनंद मात्र क्रीडा रसिकांना मिळत असतो. आणि तसेच फटके मात्र पाहायला मिळतात खांबालपाडा टीम कडून. हो, शॉट ऑफ लाईन दाखवून टप्प्याचा बॉल समोर खेचलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून साईड स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळलाय. सुशांतच्या बॅट मधून मात्र आणखीन एक षटकार. क्लास बॅटिंग करतोय, अप्रतिम फलंदाजी, अफलातून परफॉर्मन्स मात्र सादर केलाय. फुल टॉस बॉल यावेळेस मात्र घेऊन काढलाय. बाडिश लॉंग ऑफला फिल्डर आहे आणि अखेरीस मात्र ही खेळी थांबवावी लागेल. फुल टॉस बॉलवर मात्र विकेट पडले. सुशांत काय अप्रतिम इनिंग मात्र त्यांना साकारले होते आपल्या टीमसाठी. सलामीला येत असताना मात्र तब्बल 42 धावांची विस्फोटक इनिंग मात्र त्यानं साकारले. असं वाटत होतं की अजून बरेचसे चेंडू शिल्लक आहेत, एखादी अर्धशतकी इनिंग पाहायला मिळणार की काय.
परंतु फुल टॉस बॉलवर मात्र तो बाद झालाय. अवघ्या 12 चेंडूंचा सामना केला आणि या 12 बॉल मध्ये तब्बल 3 षटकारच्या सहाय्याने मात्र 42 धावा. 42 क्लास बॅटिंग. गोलंदाज तयार. अखेरीस मात्र सुशांतला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला आरसीसी पेठ संघ. इथून मात्र थोडंसं कमबॅक करणं गरजेचं आहे. समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट ए सुपर स्ट्रोक. ऍब्सोल्युटली ब्रिलियंट. आल्या आल्या मात्र साई शेलार यांच्या बॅट मधून मात्र हा धमाकेदार षटकार. सिक्स रन्स ऑन बोर्ड. 66 धावा. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक सईदादा शेलार पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये. आता मात्र क्षेत्ररक्षकाला थोडासा प्रश्न पडला होता, पुढे जायचं की मागे जायचं, या द्विधा मनस्थितीमध्ये मात्र होता. तिथेच उभा राहिला आणि बॉल मात्र सरळ चाललाय तो सीमारेषेच्या पलीकडे. साई शेलार यांच्या बॅट मधून यावेळेस चौकार. दोन बॉल मध्ये 10 धावा. आल्या आल्या विस्फोटक फलंदाजीला मात्र सुरुवात केली. कमालपाडा टीमचा धावफलक वेगानं पळतोय. 70 वर जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड. 70 रन्स ऑन बोर्ड. मोठ्या धावसंख्येकडे मात्र वाटचाल करत असताना कमालपाडा टीम. शॉट ऑफ प्लेन. त्यावेळेस मात्र गॅप मध्ये बॉल 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून पसार होतोय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा पडल्यानंतर 4 धावांकरता खणखणीत असा चौकार. मोठी देसाई गावचे आमचे राकेशजी म्हात्रे आणि या रुपेशजी म्हात्रे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. राकेशजी म्हात्रे आणि या रुपेशजी म्हात्रे मोठी देसाई आपलं सहर्ष स्वागत आहे. परंतु मागचं षटक आपण पाहिलं विजय कोळीचं, तोही प्रचंड महागडा ठरला. 21 धावा त्याला खर्च कराव्या लागल्या. आफ्टर द एंड ऑफ 4th ओव्हर 74 for 2. त्यामुळे अजून एक षटक बाकी आहे. या ओव्हरमध्ये सुद्धा अशाच धावा आल्या. ती धावसंख्या मात्र तुम्हाला 90च्या आसपास सुद्धा पाहायला मिळते की काय. ज्या पद्धतीनं मात्र तुफान वेगानं मात्र धावा देत आहेत आरसीसी पेठ संघाचे गोलंदाज. परंतु ज्या मोठ्या आत्मविश्वासानं, ज्या त्वेषानं मात्र मैदानामध्ये आतापर्यंतचा खेळ केला कमालपाडा संघाच्या फलंदाजानं. क्लास बॅटिंग. पहिल्यांदा सुशांत साळवी, त्यानंतर धनाजी शेलार यांच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला आणि आता मात्र साई शेलार आल्या आल्या पहिल्या 3 बॉलवर ठोकल्यात तब्बल 14 धावा. गोलंदाजीसाठी मात्र शेवटच्या षटकाची जबाबदारी दिली जाते जिशान शेखवर, ज्यानं मागच्या ओव्हरमध्ये 15 दिल्या होत्या. हो, थोडासा शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र रन 1 मिळेल. लाईक बायचा इशारा मात्र अंपायरचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 75 पाऊण शतकी मजल मारले ती कमालपाडा टीमनं. त्यामुळे दुसरं सत्र मात्र थोडंसं टेन्शन आता मात्र आलं असेल आरसीसी पेठ संघाच्या खेळाडूंवर, कारण दुसऱ्या सत्रामध्ये लॉंग इनिंग्स कराव्या लागतील त्या फलंदाजांना. क्षमता जरूर आहे. आरसीसी पेठ संघ म्हटला की नेहमीच मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. जिशान शेख पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल. प्रॉपर टायमिंग झाला नाही. शॉर्ट स्क्वेअर लेग कडून बॉल मात्र मागे चाललाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. साई शेलार यांच्याकडून थ्रो येतोय. तोपर्यंत मात्र दुसरी रन कंप्लीट. क्लास रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये.
आणि या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्यामध्ये बदल, धावसंख्या 77 वर जाऊन पोहोचते. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका मात्र जवळजवळ 85च्या आसपास नेऊन ठेवेल स्कोर कार्ड. आणि या 5 ओव्हर्समध्ये या मैदानावरची एक मोठी धावसंख्या मात्र रचण्यासाठी सज्ज झालेत साई शेलार. इथे मात्र बॅटची एज घेतली आणि त्यानंतर मात्र क्लीन बोल्ड बाद होत असताना साईदादा शेलार असेच बाद झाले होते जिथून शेलार त्यांच्या पायाला बॉल लागून त्रिफळा उडवला होता. आणि इथे मात्र क्लीन बोल्डच्या स्वरूपात दुसरी विकेट. आणि फलंदाज क्रमांक 3 यावेळेस मैदानाच्या बाहेर जात असताना साईदादा शेलार 16 धावांची खेळी साकारली. आपल्या टीमसाठी महत्वपूर्ण योगदान. सत्याहत्तर वर 3 अशी मोठी धावसंख्या मात्र पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धनाजी यांच्या साथीला आता मात्र हेमंत जात आहेत. कॅप्टन आहेत या टीमचे. पहिला चेंडू आपण पाहिला फेस करत असताना ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगला गोलंदाज ओळखला जातो जिशान. ऑफस्टूनच्या बाहेर टप्पा टाकला होता, त्यानंतर मात्र बाहेरच्या बाजूला वळवलाय. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज जेव्हा उजव्या हाताच्या फलंदाजांना गोलंदाजी करतात लाईफ टाइम ओव्हर द विकेटनं, तेव्हा कुठेतरी मिडल स्टंप आणि ऑफ स्टंपवर बॉल टाकायचा आणि बाहेर काढायचा, ही कला त्यांना अवगत आहे. परंतु यावेळेस मात्र समोर हा फटका खेचलाय लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. हेमंत यांना परतावं लागेल 0 या धावसंख्येवर. भोपळाही फोडून देता मात्र जिशान शेख थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र या मॅच मध्ये करतोय. त्यानंतर मात्र हेमंत आणि आता मात्र बाद झाले ते धनाजी सुद्धा. त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या, त्याच्यामध्ये एक लेग बाईटची धाव होती. त्यामुळं 3च धावा या शेवटच्या षटकामध्ये आल्या आणि फायनल टोटल येते 77. 77 धावा धाव फलकावर. 78 धावा काढण्यासाठी आता मात्र सज्ज व्हा आरसीसी पेठ संघ. या धाबा मात्र सहजतेने चेस करणार का? संघर्ष थोडासा करावा लागेल, कारण या विभागामधील नामवंत संघ म्हणून ओळख आहे स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ खंबालपाडा या संघाची. आणि या धाबा डिफेंड करण्यासाठी मात्र ते सुद्धा कंबर कसतील. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये मात्र कोणता संघ जिंकणार या ऐकण्यासाठी मात्र मायक्रोफोनवर करूया बदल आणि जाऊया पुन्हा एकदा हेदुटणे गावचा बाज करणजी काळे यांच्याकडे. थँक्यू.
धन्यवाद दीपकजी पाटील सर, ज्यांचा आवाज आपण ऐकला कालच्या या संपूर्ण दिवसामध्ये, जे आज या स्पर्धेच्या माध्यमातून जोडलेले आहेत. सामना तुमच्या समोर आहे तो मयांक 11 RCC पेठ आणि स्वर्गीय शिवाजीदादा क्रिकेट संघ कंबालपाडामध्ये. पहिला डाव जिथे 77 उभारल्या. चांगली बॅटिंग. पहिल्या डावाकडे जाऊया आपण. पहिला डाव सुरुवात आपण जर बघितली, जितू शेलार 5 धावा, एक सुंदर चौकार, एक कव्हर ड्राईव्हचा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला होता. सुशांत साल्वी याने मात्र 42 धावसंख्येची बारदार खेळ केले 12 चेंडूंमध्ये आणि प्रत्येकी 16चं योगदान साई शेलार आणि धनाजी शेळा या दोघांचं राहिलं आणि एकंदरीत 77 धावा उभारलेल्या आहेत. 78चं लक्ष आघाडीला मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. स्ट्रायकिंग एंडला आहेत ते निखिल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सोहेल यांना आपण बघतोय. तर षटक पहिलं बॉलिंग मार्कवरती गोलंदाज साई शेलार. दोन्ही संघांना शुभेच्छा. 78चं टार्गेट निखिल आहे स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू स्लॉक स्वीपचा प्रयत्न करण्यात आला होता. येस, राऊंड विकेट. स्क्वेअर कट चांगला फटका, लेट कळले थोडे आणि डीप थर्ड मधला चेंडू सीमा पार करतोय. 4 धावांकरिता खातं उघडतंय निखिलच्या बॅटमधून. निखिल शेळकेच्या चौकार. तर कुठेतरी त्यांची आता उणीव भासते त्यांच्या संघाला, परंतु इथून हे दोघेही सलामीवीर. सुरुवात करत असताना 5 धावा, 2 चेंडू पहिल्या षटकामध्ये शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला सोहेल शेख ऑन साइडला वळवलाय. शॉर्ट मिड विकेट मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. क्रीज सोडली आहे. चेंडू तरला स्ट्रायकिंग एंडला. येस, इट इज आउट. क्रीज सोडली, मैदान सोडावं लागेल. शून्यावरती बाद होतील. सोहेल शेख पहिला धक्का इन ॲट नंबर फर्स्ट डाऊन. ती 5 या आकड्यावरती सुरुवात चांगली होणं गरजेचं होतं. पॅव्हेलियन थोडं शांत आहे. ते मयांक 11 RCC पेठचं लवकर बाद झाले ते सोहेल शेख, ज्यांच्याकडून अपेक्षा भरपूर होत्या. दुसऱ्या बाजूने कौतुक करावं तितकं कमी. पहिल्या षटकामध्ये साई शेलार एक चौकार जरूर आला, एक विकेट, आता एक सांघिक यश आपण म्हणू शकाल, परंतु इकॉनॉमिकल षटक फक्त उगं
5 धावसंख्येचा आतापर्यंत तिसऱ्या क्रमांकावरती सुमित मैदानाच्या आतमध्ये आणि असेल या षटकातील तो शेवटचा चेंडू. मिडॉन आतमध्ये डीप मध्ये काऊ कॉर्नर ते ठेवतात आणि ऑफसाईडला पण बघू शकाल क्षेत्ररक्षक डीप मध्ये तो वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये राऊंड द विकेट. ऑन साईडला हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता ठिकाणी. परफेक्ट चेंडू झाला नाही या ठिकाणी पाठीमागे मिसफील्ड आणि चेंडू सीमा पार. चुकी केली ती हेमंतने आणि जिथे 5 होत्या कदाचित 1-2 एकेर दुहेरी धाव मिळाली असती. धावा 4 मिनिटं आहेत आणि धाव फलक जर तुम्ही बघू शकाल पहिलं षटक संपन्न कशा पद्धतीने मिसफील्ड झाली. फटका चालला चेंडू तो काऊ कॉर्नर मध्ये. त्या ठिकाणी हेमंताला सहजरित्या असं वाटलं चेंडूला उचलतील त्यांना भेदून हा चेंडू गेला लॉंग ऑन सीमा पार. 69 ची गरज आहे 24 चेंडूंमध्ये. त्यासोबत खोणी पर 11 खोणी आपण देखील आला असाल तर आपण देखील संपर्क साधायचा. पर 11 खोणी आणि लकी 11 जनवान मोठी देसाई दोन्ही टीमचे कॅप्टन देखील रिपोर्ट करायचा आहे आणि वागेश्वर देसाई द्विची प्रदेशन वागेश्वर देसाई आपण देखील रिपोर्ट करा. नामा धावफलकावरती 9 आणि आता आपण बघतोय बॉलिंग मार्क वरती तयार होत असताना गोलंदाज मयूर. षटक क्रमांक 2 पाहायला मिळतात ते मोठी देसाई कडून. फुलटॉस आहे टर्न करण्यात आलाय स्क्वेअर लेगला हवेमध्ये भरपूर उंच आणि लांब देखील चेंडू आपण बघतोय सीमा पार. अंपायरचा इशारा 6 धावा षटकार. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 15 धावा. षटकार आलाय तो पहिल्या चेंडूवरती. मयूरला आज प्रमोशन दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कोलवा टप्पा बॅट ग्राउंडिंग देखील झाली स्ट्रोक कंप्लीट करत असताना त्या ठिकाणी. शॉर्ट मिड विकेट मध्ये हेमंत 1 धाव आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले पुढे ते 16 या आकड्यावरती. पहिला डाव सुशांत ज्याची अफलातून खेळी राहिली जी आपण बघितली 42 धावसंख्येची ज्यामध्ये चौकार तुम्ही बघितले ते 6 चौकार आणि 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. अवघ्या 12 चेंडूंमध्ये 42 त्यांनी उभारल्या आणि त्या खेळीला उत्तर द्यावं लागेल. सुरुवात त्या ठिकाणी नक्कीच करतात निखिल. यावेळेला राखीकडला सुमित यांना आपण बघतो ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. अंपायरचा इशारा तो वाईट बॉल. अंपायरच्या भूमिकेमध्ये या सामन्यामध्ये तुम्हाला प्रथम तास आकाश मात्रे आणि प्रेम देवकर यांना तुम्ही बघताय. गोलंदाज मयूर. कोलवाटा पाडवा बॅटने शॉर्ट मिड विकेट मध्ये संधी धावचीची असेल फेकीन ऑफसाईडला करण्यात आले. या सिरीज आउट रनआउटच्या स्वरूपात. सुंदर क्षेत्ररक्षण झालं गरज नव्हती परंतु धावले आणि आता सरळ धावतील पॅव्हेलियनच्या दिशेने. गडी 17 वरती दुसरा बाद. अगोदर एक चेंडू मात्र नक्कीच सुटला ज्यावरती 4 धावा गेल्या परंतु शॉर्ट मिड विकेटला हेमंतने सुंदर क्षेत्ररक्षण केलं. यावेळेला कोणतीही चुकी केली नाही. फेकी ॲक्युरेट केली नॉन स्ट्राईक खेळला आणि पूर्ण काम केलं ते मयूरने. 17 वरती दुसऱ्याकडे बाद. सुमित बाद झालेले आहेत. स्ट्रायकिंगला निखिल यांना पण बघतोय. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. आणखी एक रुबाबदार दिमागदार षटकार निखिलच्या बॅटमधून. निखिलच्या बॅटमधून येणार आपण बघतोय हा षटकार दुसरा.
चंद वागेश्वर देसाई कॅप्टन ऑफ टीम कृपया करून लगेचच या राहुल भोईर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे आपण. आयोजकांच्या वारंवार सूचना येत आहेत. रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई. नावसंख्या आपण बघतोय ती 23. हो चांगला फटका पंच करतायत यावेळेला डीपीश कप पॉइंट मधून हा चेंडू झालाय सीमा पार. आणखी एक चौकार आला आणि इथे काउंटर अटॅकला सुरुवात केली आहे फलंदाज निखिलने. त्यांच्या बॅटमधून आले धाव्यामध्ये हा चेंडू पॉइंटला संधी आणि सुशांत कोणती चुकी करणार नाही. प्रत्युत्तर आता मयूरने देखील दिलंय आणि ज्या फलंदाजाने धावसंख्येला गती प्रदान केली होती तो निखिल शेळके होतोय. ऑफस्टंपच्या बाहेर छेडकाणी केली. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मोठी कडा बाहेरची घेतली हवेमध्ये पॉइंटला सुंदर झेल. धक्का तिसरा. मयांक 11 आरसीसी पेटला. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय ती 27 धावा आणि मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणखी एक नामांकित खेळाडू ते आरसीसी पेठचे विवेक जोशी. आज 3 गडी बाद झाल्यानंतर या धावसंख्येला चेस करत असताना बंटीची नक्कीच आता आठवण होत असेल त्यांच्या पॅव्हेलियनला. खेळतानाच त्यांना इंजरी झाली हाताला त्यांच्याने त्या कारणास्तव आता ते या स्पर्धेमध्ये उपस्थित राहू शकले नाही. कारण बंटी आरसीसी पेठचा एक नामवंत खेळाडू आणि नेहमीच त्याची अष्टपैलू भूमिका राहिली या संघासाठी. आज या दोघांवरती जबाबदारी असेल. नमित पगडे आणि विवेक जोशी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. स्ट्रायकिंग असेल ते नमित पगडे. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा कंटिन्यू करण्यासाठी आलेले आहेत ते साई शेलार. धारदार गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये धावा 9. फुलटॉस वळवला मिड विकेटला. एलिव्हेशन कितपत धावा मिळतील त्या 6. चेंडू सीमा पार गेलाय. षटकार. षटकाराने धाव फलक 33. 3 गडी बाद. अटॅक करतात. पिच पुन्हा एकदा भरपूर उंच आणि तितकाच लांब टर्न करण्यात आला चेंडूला. पिच आला. फुटवर्क सुंदर. हाफ वॉली बरोबर घेऊन चेंडू स्क्वेअर लेगचा बाहेर. यूज अँड मॅक्सिमम. दोन षटकारांनी गणित जर आपण बघितलं तर ते मयांक 11 आरसीसी पेठ समोर अजूनही बनवायचे 39. 16 चेंडूंमध्ये धावा झाल्या 39. अर्धा पल्ला पार केला. अजून 39 बनवायचे आहेत त्या 16 चेंडूंमध्ये. 14 चेंडूंमध्ये 39 बनवलेले आहेत. 16 चेंडूंमध्ये अजूनही बनवायचे 39. 14 बनवल्यात मात्र 16 मध्ये का होणार नाहीत. आणि साई शेलार यांनी जी पहिली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये ती आता पुन्हा करावी लागेल कारण 2 चेंडूंमध्ये 12 या ठिकाणी खर्च होत आहेत. राऊंड द विकेट पुन्हा एकदा नमित पगडे. फुलर लेन सॉफ्टने ड्राईव्ह करण्यात आलाय. कवसला बेदून चेंडू चालला डीप मध्ये. धनाजी धावतात पाठीमागे पोहोचले चेंडूवरती फेक होते उचलून आणि धावा मिळतात त्या 2. धावतात वेगाने या ठिकाणी विवेक जोशी. धावावं लागेल आता कारण धावा बनवायच्या आहेत. 41 झालेल्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 15 मध्ये समीकरण आहे 37 धावसंख्येचं. सिनियर आहेत विवेक. दुसऱ्या बाजूने नमित पगडे यंगस्टर. दुसऱ्या बाजूने आपण बघतोय साई शेलार. ऑन बॉलिंग मार्क. बॅक टू दी बॉलर आणि इथे आपण बघू शकाल चांगल्या पद्धतीनं गती कमी केली. थोडा चेंडू नक्कीच पाठी गेला परंतु धाव घेण्याची कोणती संधी त्यांनी दिली नाही. डॉट बॉल. सामना नक्कीच आता रंग भरत असताना आपण बघतोय. जे 2 षटकार आले त्या सामन्यामध्ये या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक आपण बघितलं ते नमीच्या 2 फटक्यांनिशी आरसीसी पेठचा काऊ कॉर्नर मध्ये टप्पा पडला आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांचा वाक्या बाहेर चेंडू सीमारेषा पार. आणखी एक दर्जेदार चौकार.
धावा येतात त्या 18 धावा. एका चेंडूचा काळ अजूनही शिल्लक झालेला त्या 45 धावा 45 झालेल्या आणि अजूनही बनवायच्या त्या 13 चेंडूंमध्ये 33 सफल झाले. पॅडल स्वीपचा प्रयत्न होता, फॉलो करण्यात आला गोलंदाजाकडून. शेवटचा सुंदर चेंडू आला, षटकाची होती सांगता. 2 षटकांचा स्पेल ज्यामध्ये विकेट मिळवली ती 1 आणि धावा खर्च केल्या त्या अर्थातच 27 धावा. आणि जे दुसरा षटक आपण बघितलं मयूरचं ज्यामध्ये आले 18 धावा. ग्राफ तुमच्या समोर आहे. कमालपाड्याने पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली आहे. पहिलं षटक भरपूर धावसंख्येचं राहिलं कमालपाडासाठी आणि त्याबरोबर जे चौथं षटक राहिलं ते देखील भरपूर मोठं राहिलं कमालपाडासाठी. या ग्राफमध्ये पहिल्या षटकामध्ये कमी आलेलं आहे, दुसरं षटक थोडं का होईना जास्त धावसंख्येचं आलेलं आहे ते म्हणजेच 18चं आणि तिसरं षटक देखील 18चं आपण बघतोय. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्येचं उत्पादन होत असताना आपण बघितलंय. म्हणजे दोन्ही ओव्हर्स प्रोडक्टिव्ह राहिल्यात बॅटिंग करणाऱ्या मयांक 11 RCC पेठसाठी. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही बनवायच्या आहेत धावा 33 रिक्वायर्ड रिमेनिंग 12. म्हात्रे साहेबांना विनंती असेल. आमचे प्रमुख आयोजक आदरणीय जगदीश म्हात्रे साहेब यांनी आपल्याला आमच्या व्यासपीठावरती आमंत्रित केलेलं आहे. त्यांचे परम मित्र आहेत. या पण आमच्या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. सामना अजूनही संपलेला नाहीये. जरी इथे 77 बनवले असल्या स्वर्गीय शिवाजीदास शेलार क्रिकेट संघ कंबालपाडाने या धावा आम्ही उभारू शकतो. जरी आमच्या आज संघामध्ये बंटी जोशी नसला, नमित पगडे जो आलाय आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती. अगोदर निखिल शेलकेची देखील दमदार इनिंग राहिली. 9 मध्ये 22. नमित इंडिव्हिज्युअल 18 वरती खेळतात. 300च्या स्ट्राईकने त्यांनी बॅटिंग केलेली आहे. त्याचे 9 स्ट्रायकिंग एंडला स्ट्रायकिंग लेवल आपण बघतोय विवेक जोशी. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, 12 मध्ये 33 आणि यंगस्टरच्या हातामध्ये चेंडू. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सोहेम. लेफ्ट करण्यात आला कडींग. लेग स्टंपचा बाहेर व्हाईट बॉल. सड पातळ बंदाचे काढू आहेत गोलंदाज आपण बघतो जर्सी नंबर 7 सोहेम. पहिला चेंडू त्यांचा आपण बघितला तर तो लेग स्टंपचा बाहेर व्हाईट बॉल. 12 मध्ये अजूनही समीकरण जर आपण बघितलं तर ते आता 32. 16 रिक्वायर्ड रन रेट. विवेक जोशी लॉफ्ट करण्यात आला. स्ट्रेट बॅटने भरपूर उंच तर गेला चेंडू लॉंग ऑनला. एलिव्हेशन कमी आहे. जिते शेलार चुकी नसेल. आताचा पिसारा फुलवलाय आणि त्या पिसाऱ्यामध्ये सामावून घेतल्या चेंडूला. विकेटचं बदन. विकेट नंबर 4. शून्यावरती बाद झाले. फटका या ठिकाणी आपण बघू शकाल चांगला होता परंतु एलिव्हेशन नव्हतं. जास्त उंच गेला चेंडू. स्ट्रेट बॅटने हा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. अपेक्षा जास्त होती कारण विकेट देखील पडल्या होत्या आणि 5व्या क्रमांकावरती आल्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये फिनिशरचा रोल नेहमीच फलंदाजांना अदा करावा लागतो. बाद झाले शून्यावरती. स्वयंचं कौतुक ज्याने पहिले विकेट मिळवले आणि मैदानाच्या आतमध्ये आला अविनाश जो आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. ऑफ स्टंपच्या बाहेर होता ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आतमधल्या भागाला लागला चेंडू. दिशा बदलली. सरळ गेला फॉलो मध्ये गोलंदाजाकडे. डॉट बॉल. चेंडू अजूनही शिल्लक आहेत आपण बघितले तर ते 10 आणि 10 चेंडूंमध्ये बनवायच्या धावा 32. नमित पगडे स्ट्रायकिंग एंडला. एज आहे मोठी कडा. थर्डमॅन मध्ये चेंडू वळण घेत असताना आपण बघतोय आणि त्या ठिकाणी रोहनला भेदून डीप थर्डमॅनला वेगाने सीमारेषा ओलांडतोय बिहाइंड द विकेट. जेव्हा जेव्हा चेंडू येतो तो वळण घेत असताना तो डायव्हर्ट होत असताना तो क्षेत्ररक्षकाची चुकी झाली आणि क्षणभरातच त्यांना फसवून त्यांना चकमा देऊन हा चेंडू आपण बघू शकाल. थर्डमॅनला कशा पद्धतीने गेला डीप मध्ये. थांबले होते अगोदर. बाहेर वळाला चेंडू आणि त्यांच्या वाक्या बाहेर. धावा 4. पगडे 8 मध्ये 22. सामन्यामधलं गणित सोडत असताना सध्या नमित पगडे आरसीसी पेठ साठी. ऑफ स्टंपचा बाहेर होता. फुटवर्कचा अभाव नक्कीच होता परंतु जास्त बाहेर व्हाईट बॉल.
एका धावेने धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचले 51-51 वरती. ऍक्शन रिप्ले पुन्हा तुमच्या मेगा स्क्रीन वरती. ओव्हर द विकेटने आले. थांब ऍक्शन आहे, चांगली ऍक्शन आहे, बॉलिंग ऍक्शन, परंतु जास्त बाहेर वाईटच्या रिटर्न क्रीजचा व्हाईट बॉल अंपायरचा इशारा आला. 51-51 आतापर्यंत. हो डाऊन द ग्राउंड गॅप मध्ये साइड स्क्रीनच्या समोर चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक देखील पोहोचले त्या ठिकाणी. धनाजी फेक करतायत आणि तोपर्यंत धावा आपण बघू शकाल मिळतात त्या 2 सहजरित्या. दुहेरी आकड्याने धावफलक पुढे जात असताना तुम्ही बघता 53 वरती बनवायचे अजूनही 25 धावा 8 चेंडूंमध्ये. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटचं षटक, त्यानंतर स्वयंसेवी षटक आतापर्यंत आपण म्हणू शकाल चांगलं राहिलं, ज्यामध्ये 2 एक्स्ट्रा, 1 दुहेरी धाव, 1 चौकार, 1 विकेट. फुलर लेंथ रन करण्यात आला. डिफाईन लेगला चेंडू जाईल वेगाने, चाललाय तो सीमा पार. आलेला चौकार. धावसंख्या धावफलकावरती 57. पगडेच्या मोठ्या खेळीला या ठिकाणी माघारी परतवते. 34 धावसंख्येची बारदार खेळी साकारून नमित साई शेलार यांचं कौतुक व्हायला हवं. चेंडू हातामध्ये आला, त्यांनी फेकला नाही नॉन सॉकेटला, धावत गेले असत्यांच्या दिशेने आणि जिथे मात्र क्रीज सोडली होती अविनाशने आणि क्रॉस झाला होता. नमित पगडे पोहोचण्याचा प्रयत्न होता, त्या क्षणभरातच यष्टा उद्ध्वस्त करण्यात आला आणि नमित मात्र पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचण्याऐवजी आता पोहोचला तो पॅव्हेलियन मध्ये.
63 वरती 5वा गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आलेले आहेत ते तेजस जोशी. अपेक्षा आता वाढल्या असतील. अपेक्षांचं ओझं पॅव्हेलियन मधूनच घेऊन आलेले आहेत. 5 मध्ये बनवायच्या धावा 15. धाव संख्येचं कंपल्शन. 5 गडी बाद झालेले आहेत. पहिल्या डावामध्ये फक्त 4 गडी बाद झाले होते. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ कंबालपाड्याचे. डीप मध्ये लॉंग ऑन जितू शेलार ज्या ठिकाणी काऊ कॉर्नर चिराग भोईर. डीप मध्ये तुम्ही मिड विकेटला बघताय सोम्यांना आणि त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आणखी एक क्षेत्ररक्षक. लॉफ्टर करण्यात आला मोठ्या वॅकलिपने मिसटायमिंग लॉंग ऑफला हेमंत डाऊन दी बॉल आणि यावेळेला चुकी असेल झेल बाद होतील. 63 वरती गडी 6वा बाद होतोय. मँक 11 आरसीसी पेटचा. चेंडू शिल्लक आहे 4. 4 मध्ये गरज आहे अजूनही 15 धावसंख्येची. बाज झाले तेजस आणि मैदानाच्या आतमध्ये येतात ते शहबाज. स्ट्रायकिंग एंडला यावेळेला असेल तो फलंदाज अविनाश. त्याच्याकडून अपेक्षा देखील नक्कीच असतील. चेंडू शिल्लक आहेत किती तर ते 4 आणि 4 मध्ये बनवायच्या धावा 15. धावसंख्येचं कंपल्शन. धनाजी अगोदर जी रनआउटची विकेट आपण बघितली पहिल्या चेंडूवरती ती या सामन्याला कलाटणी देणारी विकेट होती. तिथून त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आले होते ते फलंदाज तेजस. प्रहार करण्याचा प्रयत्न केला गवसले लॉंग ऑफला जेलबाज झाले. 4 मध्ये अजूनही बनवायच्या धावा 15. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. शॉट कव्हरला ठिकाणी शॉट मिड विकेटच्या दरम्यान आणण्याचा प्रयत्न तर सुरू होता परंतु थांबवलं पुन्हा. पॉइंट कव्हरसह थर्डमॅन फाईन लेग आतमध्ये डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ. खोलवा टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टरचा प्रयत्न फर्स्ट लाईन. 9 सेकंडचे फलंदाज येतात स्ट्रायकिंग एंडला आणि फलंदाज आता बाद होतील. विकेट सॅक्रिफाईस करत असताना अविनाश 63 वरती आणखी एक गडी बाद होतोय. ओव्हर रॅट्रिक ठिकाणी कंप्लीट होत असताना 3 चेंडूंमध्ये एकही धाव दिलेली नाहीये. 15ची गरज असताना धनाजी शेलारने आणि 3 मध्ये उरलेला आहे त्या मँक 11 आरसीसी पेट संघासमोर धावा 15. ते विजय. स्ट्रायकिंग एंडला शेहबाज. 3-15. राऊंड विकेटने धनाजी. फुलटॉस आहे भिरकावला. सामना अजूनही संपलेला नाहीये. काऊ कॉर्नरच्या वरतून हा चेंडू सीमा पार करतोय. 6 धावसंख्ये करता आलेला षटकार आणि ऑन ग्राउंड अंपायर कडून त्या ठिकाणी थर्ड अंपायर कडे डिसिजन रेफर करण्यात आलेला वेस्ट आहे. चेंडू हा वरती कमरेचा होता की नव्हता त्यासाठी आमचे अंपायर शशांक पाटील अथवा फिरोज खान सर या पण आमच्या कंट्रोल रूम मध्ये. षटकार तर जरूर आलाय. 3 मध्ये 15ची गरज असताना हा फुल टॉस त्याला आपल्या बॅटच्या साहाय्याने शेहबाजने सीमारेषेच्या बाहेर टॉस केलं. डिसिजन क्रुशल आहे. 3 मध्ये 15ची गरज असताना षटकार तर आलाय आणि आता टेक्नॉलॉजी आहे सो या ठिकाणी आपण बघू शकाल कंट्रोल रूम मध्ये आमचे थर्ड अंपायर देखील आहेत. थोडा वेळ जातोय. डिसिजन काय येईल त्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत.
आमचे अंपायर फिरोज खान सर या पण कंट्रोल रूम मध्ये. नो बॉल. थर्ड अंपायरचा डिसिजन आला नो बॉल. आणि इथे आपण बघतोय आता 7 धावा एकंदरीत मिळत आहेत या चेंडूवरती. 15ची गरज होती 3 चेंडूंमध्ये 7 आल्यात म्हणजे 3 चेंडूंमध्ये अजूनही बनवायच्या आहेत त्या 8 धावा आणि असेल तो नेक्स्ट बॉल फ्री हिट. पुन्हा एकदा कमबॅक. शेहबाज ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती आहे कशा पद्धतीने हा चेंडू कुठे पडला हा तुम्ही बघू शकाल. राऊंड विकेटने आले धनाजी आणि वेस्ट आहे कमरेच्या वरती हा चेंडू ज्याला भिरकावण्यात आलं काऊ कॉर्नरच्या वरतून सीमारेषेच्या बाहेर. शेहबाज फ्रीटचा चेंडू 3-8. 8 धावसंख्येची गरज आहे. धावांचं कंपल्सरी आहे कंपल्सरी उभा राहावे लागतील. मँक 11 आरसीसी पेठच्या विरोधात स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ कंबालपाडामध्ये रंगलेला सामना. ऑफस्टंपच्या बाहेर खोलवर टप्प्याचा चेंडू मिडॉनला आपण बघतोय. जितेश शेलार वेगाने धावतात त्या ठिकाणी उचलण्याचा प्रयत्न आणि उचललाय देखील चेंडूला. धावा मिळतात त्या 2. गुड रनिंग. 2ने धावफलक जाऊन पोहोचले पुढे ते 72 वरती. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 2 मध्ये बनवायच्या आहेत 6 धावा. 6 धावा कंपल्सरी आहेत. 2 चेंडू 6. 3 मध्ये 15ची गरज होती. खरं तर 6 मध्ये 15ची गरज असताना पहिल्या 3 चेंडूंमध्ये एकही धाव दिली नव्हती. 3 विकेट पडल्या होत्या. चौथा चेंडू नो आला त्यावरती षटकार 7 आल्या. 3 मध्ये 8ची गरज असताना अर्थातच आल्या त्या 2 धावा आणि आता 2 मध्ये 6 उरलेल्या आहेत. तयार होतात धनाजी. समोर फलंदाज शेहबाज. फुलर लेंथ होता या ठिकाणी पिक करू शकले नाही. फर्स्ट रन कंप्लीट होते. सेकंडचा कॉल असेल का? फर्स्ट रन कंप्लीट झालेले क्रीज या ठिकाणी फलंदाज थांबलेले आहेत आणि आता आपण बघू शकाल स्ट्राईक असेल ती शेहबाज कडे आणि फलंदाज देखील होत आहेत ते बाद. विजय या ठिकाणी 73 वरती 8वा गडी बाद झालाय आणि या एका चेंडू मध्ये अजूनही 5 धावसंख्येची गरज आहे. चेंडू 5 ची गरज आहे. त्या शेहबाजने नो बॉल वरती षटकार ठोकलाय. त्या शेहबाज साठी या अगोदरचा चेंडू देखील फुल टॉस आला होता परंतु जास्त काही करू शकला नाही. 1 धाव फक्त आली. 72 वरती 8वा गडी बाद झालाय. स्ट्राईक शेहबाज शेख कडे आहे आणि गोलंदाज धनाजी पुन्हा एकदा तयार होतात आपल्या बॉलिंग मार्क वरती. डीप मध्ये 4 आहेत. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग सोबत काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन. ऑफ साइडला डाऊन द ग्राउंड तुम्हाला लॉंग ऑफ पाहायला मिळेल. पॉइंट सोबत थर्ड मॅन फाईन लेग तुम्ही बघता आतमध्ये आणि एक क्षेत्ररक्षक पुढे येत असताना बघता तुम्ही सिली मिड ऑफच्या दरम्यान. धनाजी तयार होतात आपल्या बॉलिंग मार्क वरती. एका चेंडूमध्ये 5 बनवायचे आहेत. 5 रिक्वायर्ड रिमेनिंग 1 आणि या धावा कंपल्सरी आहेत. पहिल्या फेरीमधला सामना आपण बघतोय या दुसऱ्या दिवसामधला शेवटचा. मयांक 11 आरसीसी पेठच्या विरोधात स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ कंबालपाडामध्ये. प्रेक्षकांच्या नजरा लागलेल्या त्यानंतर रेची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई हा संघ नक्कीच या ठिकाणी वाट बघत आहे. या 2 संघांमधून कोणता संघ आता त्यांच्या विरोधात येईल. चला सामन्याचा रिदम तोडू नका. सिली पॉइंट आणि त्यासोबत सिली मिड ऑफ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सध्या खडपटीच्या बाजूलाच अंपायर्स त्या ठिकाणी गाईड करत असणार खेळाडूंना. सो तयार होतात बॉलिंग मार्क वरती धनाजी. 1 चेंडू 5. स्ट्राईक विकेटला शेहबाज शेख. फुलटॉस आला परंतु जास्त काही या ठिकाणी फायदा उचलू शकले नाही. काऊ कॉर्नर मध्ये चिरागच्या हातामध्ये हा चेंडू आणि हा सामना जिंकलेला आहे तो 4 धावसंख्येच्या फरकाने. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ कंबालपाडा 8 लाख मयांक 11 आरसीसी पेठने हा सामना गमावला. मॅच समोर तुमच्या समोर 77 उभारत असताना 42 सर्वोत्तम धावसंख्या सुशांत साळवीची आणि दुसऱ्या बाजूने बॉलिंग कार्ड जर आपण बघितलं जिशान ज्याने 3 गडी बाद केले होते पहिल्या डावामध्ये. दुसरा डाव नमित पगडे जिथे बाद झाला
तिथे हा सामना टर्न झाला. 34 धावसंख्येची बारदार खेळी राहिली नमित पगडीची, जो रनआउट झाला. तो नो बॉल वरती 7 आल्यानंतर 3 मध्ये 8 झाला नाही. त्या देखील फलंदाज शेहबाजला सामना मात्र मँक 11 RCC पेठला गमवावा लागला. हार्डला खूप चांगली फाईट. प्रेक्षकांना जसा सामना हवा असतो तसा हा सामना पाहायला मिळाला आणि एका रंगतदार सामन्याने संघर्ष करत असताना विजय मिळवला तो स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ. कंबालपाडा नाव द मॅच. पहिला डाव 12 चेंडूंमध्ये 42 धावसंख्येची बारदार खेळी. सुशांत साळवी मॅन ऑफ द मॅच. पुरस्कार स्वीकारण्यासाठी आणि कॅप्टन या रिची प्रदेशान वागेश्वर देसाईचे कॅप्टन आणि त्यासोबत स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ कंबालपाडाचे कॅप्टन. नाणेफेकी लगेचच करण्यात येईल. कॅप्टन लगेचच या.